आणि चांगलं झालंय वाटून बारीक झालंय. चमच्याने मिक्स करण्यापेक्षा हाताने केलेलं चांगलं असतं. चांगलं होऊ दे बाबा. अयो गुड मॉर्निंग मंडळी. आज आमचा मस्त ब्रेकफास्टचा वार आहे. आज मोठा ब्रेकफास्ट बनतो काहीतरी, त्यासाठी मस्त तयारी केली होती काहीतरी काल रात्री मम्मीने. काय बनवायचं मम्मी आज? नाचणीच्या इडल्या. आणि त्यासाठी काहीतरी तयारी केली आहे. त्याच्यात पीठ लागलं इकडे. ते पीठ दाखवण्याच्या आधी तुम्हाला त्याच्या आधी तुम्हाला काल नक्की त्यासाठी काय काय तयारी केली पहिली ती बघून घ्या. चला. आता वाजले 10:30. आपण घेतलं नवीन इडल्यांचा प्रकार बनवायला. नाचणीच्या इडल्या करू ठरवलं होतं. नाचणीच नाही फक्त, अजून काय काय त्याच्यात? हा, नाचणी म्हणजे ना, आता मेथीच्या लाडू मध्ये मेथी किती असते, थोडीशी असते तसंच. मला वाटलं फक्त नाचणीच्या बनल्या. आता हे प्रमाण कसं घेतलं मी, 1 वाटी तांदूळ, जुने तांदूळ किंवा इडलीचे तांदूळ कुठले पण घ्यायचे. आपण आपले भाताचे एकदम मोकळा भात होतो ना, म्हणजे ते जुने. तर 1 वाटी तांदूळ, 1 वाटी नाचणी, अर्धी वाटी उडीद डाळ आणि चमचाभर मेथी आणि अर्धा वाटी पोहे पण सगळं भिजत घातले एकदाच. 5 वाजता भिजत घातले होते. आता काय गरमीचे दिवस आहेत ना, मग ते 5-6 तासात होऊन जातात. 5 वाजता म्हणजे झाले. किती किती घेतलं परत एकदा सांग? 1 वाटी नाचणी, 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी उडीद डाळ आणि चमचाभर मेथी आणि अर्धा वाटी पोहे. ते ॲक्च्युली इतर इडल्या आपण करतो तेव्हा भिजवल्यानंतर 5-6 तास भिजवल्यानंतर मग वाटायला घेताना दळताना आपण पोहे भिजून घेतो ना, मग ती पोहे डायरेक्ट याच्यात टाकले तरी म्हटलं बघूया आयडिया करून ना, कारण ते वाटले पण जातील ना त्याच्याबरोबर. नंतर ते घालतो ना तेव्हा ना पोहे असे तुकडे तुकडे राहतात. म्हणून मग याच्यातच घेतात. चांगले नरम ते मऊ भिजलेत पूर्ण. झाला तुकडा बहुतेक त्यांचा. आता हे वाटून घ्यायचं पूर्ण. आपलं पण पहिलीच वेळ नाही बनवायची. पाणी पण कारण ऑलरेडी 2-3 वेळा धुतलेलं असतं ना, त्यामुळे त्याचंच पाणी. हे पाणी चांगलंच असतं, म्हणजे त्यात ते भिजलेलं असतं, त्यात अर्क पण उतरलेलं असतं ना. परत इथे साईडला एकदा आता तिथे काय म्हणतात त्याला, हे तर वाटणं चालू आहे तुझं, तरी पण मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण लिहिलं आहे त्याचं प्रमाण काय असतं ते काय कसं ते बरं पडेल जरा. म्हणजे आता हे वाटून घ्यायचं बारीक पूर्ण. आणि चांगलं झालंय वाटून बारीक झालंय. हे कसं पूर्ण बारीक करायचं असतं घ्यायचं. तांदळाचं थोडस रवळ राहतच. ही इडली थोडीशी रवाळच असते. असं सगळ्यांना कलर येईल का पण तो रागीचा कलर नाचणीचा, लालसर ब्राउनिश. कारण मी बघितलं तर पूर्ण ब्राऊन असतात त्या नाचणीच्या कलरच्या. आणि हात घालायलाच लागते, हात घातल्याशिवाय नाही होत त्या गोष्टी. परत हे सगळं असं मला वाटतं 3 वेळा करायला लागेल ना. 2 याच्यातच होईल का पूर्ण? कमीच घातले प्रमाण. त्यात काय नंतर पाणी बिणी वाढवायचंय का तसंच ठेवायचंय? ते नाही, तसंच लागलं तर उद्या. हे पण वाटून घेऊ आपण सगळं राहिलेलं. चला. आणि आता हे कसं ठेवायचं, काय करायचं याचं पुढे? आता हाताने थोडं फेटून घेऊ. आणि आता काय गरमीचे दिवस आहेत, भेटायचं कशाला? ते मेदूवडा थोडी आहे. हाताने थोडं मिक्स करायचं. म्हणजे हाताची चमच्याने मिक्स करण्यापेक्षा हाताने केलेलं चांगलं असतं. हाताची गरमी येते, आपल्या शरीराची गरमी उतरते त्याच्यात. अजून गावा ठिकाणी हातच वापरतात ना सगळ्या गोष्टींना. हायजीन पार्ट वेगळं झालं. ते तुमच्या बाहेरचं खाणं असेल तिकडे हाताचं नको. घरी हाताशिवाय आपले हात 100 वेळा धुतो. कोण ग्लव्ज वापरून जेवण बनवत नाही घरात. आपण घरात तेवढं करतो ना स्वच्छता. ते का फक्त मिक्स करून घ्यायचं पूर्ण. उद्या वाटलंच घट्ट तर मग ह्याच्यात काय प्रमाण वेगळं नॉर्मल इडलीपेक्षा? काहीच नाही. आता आपण साध्या इडल्या करतो तेव्हा 2 वाटी तांदूळ
1 वाटी उडीद डाळ असंच प्रमाण असतं. 1 वाटी तांदूळ, 1 वाटी नाचणी आणि 1 वाटी अर्धी वाटी उडीद डाळ तसं घेतलं. फक्त 2 वाटी तांदूळच्या ऐवजी आपण 1 वाटी हे टाकली तांदूळ. तांदूळ आणि सेम टाकले असं, आणि अर्धी वाटी उडीद डाळ तसंच. पण तरी पण ह्याच्या बाबतीमध्ये मला वाटतं ह्याच्यापेक्षा सगळ्यापेक्षा मेदूवडा जास्त हेल्दी आहे, कारण तो पूर्ण डाळीचा असतो. पण तो असतो तळलेला. हो, तो लफडा. पाण्यात उकडून बघायला पाहिजे. काय लोक करतात दही वड्यासाठी वडे ना उकळत्या पाण्यात पण ते घेतात. चव नाही लागत, पण दही वडा चांगला लागेल, बघायला पाहिजे कधी करून. नको, स्पंजीनेस नाही येणार तो चांगला. मी 2-3 प्रमाण बघितले, त्याच्यात नुसती याची पण होती नाचणीची इडली, पण ती जास्त काळपट दिसत होती. हा, मग तोच रंग आहे नाचणीचा, म्हणून तर म्हटलं तुला ह्याला तसा कलर नाही येणार, थोडासा फक्त डार्किश येतो पांढरेट कलर येईल त्याला. आपण पण पहिल्यांदाच बनवतोय ना, तसं मी बऱ्याच रेसिपी वगैरे बघितल्या होत्या, तरी पण एकदा युट्यूब डोळ्या घालून घातलं. ही रेसिपी जरा बरी वाटली. सगळं एकत्रच भिजत घातलं होतं, पण टेन्शन नाही. डाळ वेगळी भिजत घाला, तांदूळ हे भिजत वेगळं घाला. ते बरेच जण करतात हे सगळं वेगळं घालायचं भिजत वगैरे. तेवढं म्हणजे गरज आहे तेवढं रवाळ थोडस आहे जाडसर. ते फेटून झालंय, हो, मिक्स करून एवढंच करायचं. हो, बाहेरच ठेव, इथे ओव्हन मध्ये ठेवायची काही गरज नाही. ओव्हन मध्ये पण ठेवतो. मागच्या पण एका व्हिडिओत सांगितलं होतं, ओव्हन चालू नसतो, ओव्हन बंद असतो. बंद ओव्हन तुम्ही ठेवाल चालू करून ओव्हन मध्ये, नंतर बोलाल पिठाचं आमचं शिजलं आणि करपलं आणि काय झालं. ओव्हन बंद पाहिजे, कारण रात्रभर तर तुम्ही ओव्हन चालू ठेवणार. अरे देवा, काय होईल सकाळी उठेपर्यंत केक बनेल त्याचा पूर्ण, बिस्किट. त्यामुळे मग ते बंद ओव्हन मध्ये, कारण ओव्हनच्या आतमध्ये थोडंसं गरमपणा असतो, त्यामुळे ते ओव्हन मध्ये ठेवतात जेव्हा थंडी असते. आपल्याला तर गरमीच्या वेळेला बाहेर ठेवलं तरी पण ते पीठ फुगणार चांगलं. तर आपण ते झाकून ठेवायचं. तर आता हे झाकण घेतलं आणि आता ते झाकायचं ठेवलं तरी चालेल. गॅसवर असतो, फक्त ते बाहेर नाही येणार ना. काय काय जणांचं असं उतू येतं बाहेर पीठ. भरपूर आहे, अर्ध आहे. गॅस खाली, कारण कधी होतं असं. एकदा झालं आमचं की ते पीठ थोडंसं बाहेर आहे असं येऊन पडलं होतं, एकदा सांडलं होतं. नाही, हे जास्तीत जास्त एवढं फुगेल. अच्छा, ते रात्रभर ठेवून द्यायचं, तर सकाळी भेटू आपण डायरेक्ट. तसं पण उद्या आपण कुठे लवकर 10-11 वाजता तरी करणार. चला आता सकाळीच भेटू. मस्त आपण तयारी केली होती सगळी ती. आणि आता त्याच्यानंतर मम्मी तुम्हाला दाखवेल पिठाचं काय झालंय ते. लाईट लाव थोडी. काय नाही फरक पडला, आहे तसं दिसतं. तू काय बोलला होतास? तू बोलला होतास की खूप वर येईल. मला वाटलं होतं की अर्ध लेवल येईल. गरमी किती आहे, त्यामुळे आता पिठाचं बघा काय झालं. पीठ पूर्ण वर चिकटलं, एवढं फुगलंय पीठ. एवढंच होतं ना काल आपण बघितलं ना काल. त्यामुळे मस्त ते झालं. आणि ही सगळी सांबार चटणीची वगैरे तयारी. आज आपण सांबारात नेहमी आपण दुधी भोपळा किंवा लाल भोपळा आणतो, त्यावेळेला वांगी आणि आपण सांबारात आणतो का आपण आणलेला टाकतो आणतो पल्लीने. मग आता आपण हे सांबार करून घेऊया आणि हे करून घेऊया आपण चटणी वगैरे. चटणीची तयारी काय खोबरं नाही का, हे खोबरं ओलंच आहे, पण ते कसं दिसतंय सुकल्यासारखं. ते नाही का गोटा नारळ निघाला होता, तर ते काय केलं मी फ्रीज मध्ये ठेवून अजून कडक झाला. मग मी ते तुकडे केले, तुकडे नाही मोठे नाही उकडले नाही, पाण्यात फक्त भिजत ठेवले, मध्ये नरम झाले. चव चांगली लागेल का त्याची? सुके खोबऱ्याचे पण छान लागते. थोडे शेंगदाणे पण घेतात ना त्याच्यामध्ये काहीतरी. नको, ती चव वेगळीच लागते. चालतंय. आपली नेहमीची काय आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, भाजलेली डाळ आणि खोबरं याची चटणी करायची आपल्याला मस्तपैकी. आता त्यानंतर तडका देऊ आणि डायरेक्ट मग सांबार करायला घ्यायचं. चला, अशा प्रकारे मस्तपैकी चटणी वाटून घेतली. सगळे जे आपण मग अशी जिन्नस दाखवलं ते काय नाही, फक्त बारीक करून घेतली ना, पाणी थोडं थोडं वाढवून. आणि नंतर आपल्याला पाहिजे तर त्याची कन्सिस्टन्सी आपण ऍडजस्ट करू शकतो, अजून पातळ आपल्याला करायची असेल वगैरे तर. है ना. आता काय सांबार आधी काय डाळ शिजवून घेतलीस काय? फोडणी लागते. डाळ काय मिक्स डाळ आपली, मसूर, मूग आणि तूरची आपली मिक्स डाळ जी असते. आम्ही इक्वल प्रमाणामध्ये ना डाळ, हे मसूर, मूग आणि आपली ही तूर डाळ हे मिक्स केलेली असते आमच्याकडे इक्वल प्रमाणात. सो ती वापरून ती डाळ शिजवून घेतली मम्मीने. आणि त्यानंतर आता वेगळ्या पद्धतीचं काहीतरी इन्स्टंट सांबार तिचा असतो, तो करणार आहे ते काहीतरी. बघू चला. अगोदर आपण कसं करायचं, म्हणजे झटपट ना, डाळ कुकर मध्ये डाळ घ्यायची, त्यातच सगळं भाज्या बिज्या टाकायच्या,
आणि तरी आपण अजून ना तो ऑथेंटिक सांबार नाही बनवला, कारण अजून आपल्याकडे घरात सांबार ऑनियनच कधी नाही आले. ते बारीक छोटे कांदे असतात ते. मला एकदा तो पूर्ण ऑथेंटिक सांबार बनवायचा. फक्त त्या सांबाराची रेसिपी एकदा करूया आणि बाकी काहीतरी सोबत इडल्या वगैरे बनवून ठेवूया. त्या इडली आता अजून नॉर्मल इडली वगैरे रेसिपी दाखवल्यानंतर इडलीची रेसिपी दाखवायची गरज नाही. तो स्पेशल एपिसोड आपण फक्त सांबारावरती करूया. आणि बाय द वे तुम्हाला सांगायला आनंद होतोय की आमचं चॅनल अर्ध मॉनिटाईज झालं आता आणि मेंबरशिप्स आणि म्हणजे सुपर चॅट्स वगैरे झाले. आपले 500 सबस्क्रायबर्स आणि 3000 तास आपले झाले. त्यामुळे हाफ मॉनिटाईज झालं आपलं अकाउंट. ओके. आणि झाले याला बरेच दिवस झाले. हा व्हिडिओ येईपर्यंत बरेच दिवस झालेले असतील. तुमचा असा सपोर्ट ठेवा आणि आपण आपला पूर्ण चॅनल मॉनिटाईज करूया. 1000 सबस्क्रायबर्स पर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला. तर चला आता पुढच्या तयारीला लागू. चटणीला फोडणी देऊन घेऊ. मेन जो तुमचा आहे व्हिडिओ ते अजून करायचं राहिलेलं. आपण बाकीचा फापड पसारा करतोय अजून. चटणीला मस्त फोडणी देऊन झाली आणि आता आपण सांबार करतो. इडल्या तुम्ही ज्याची वाट बघते ते सगळ्यात शेवटी होणार आहे. त्यामुळे डाळ सांबार नुसती झाला. शिजून घेतली होती ना, हां, हळद टाकून तिचं काय तूप करायचं. तू एकदम बारीक करून घ्या म्हणजे मिळून येईल सांबार. आणि तुला फोडी फोडी लागतात ना, म्हणजे वांग विरघळून जातं, भोपळे विरघळून जातात. हां, सांबारात शेवटी बाहेर आपण खातो त्यात कसं भोपळा आणि बाकी गोष्टी दिसतात तरी कमीत कमी. पहिले का आपण शेंगा नुसतं वरून टाकायचो, कारण शेंगा जास्त शिजायचे म्हणून. आता सांबाराची तयारी करू. चला आता पहिल्यांदा राई टाकली, राई, थोडं जिरं. ह्याच्यात सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांबार मसाला लागतो. आम्ही तरी आमच्यासाठी लहानपणापासून जो खाल्लेला एकच सांबार मसाला आहे एव्हरेस्टचा. तर ब्रँड प्रमोशन नाही, पण तोच आधीपासून चांगला लागतो आणि तोच आधीपासून वापरला. आम्ही सुहाना वगैरे ते बाकी कधी वापरलेच नाही. लोक म्हणतात सुहानाचा पण चांगला असतो. बादशाह, सुहाना, MDH बरेच आहेत, पण नाही वापरले कधी. मैत्रिणी वगैरे पण सांगायचं काहीतरी कळपवलंच म्हणलं. राई अशीच हे झाली ना तरच तिचं खमंग वास. राई आलं, लसूण झालं. हे आपण कांदा जरा परतून घेऊ. तर कांदा चांगला परतून झाला तर कढीपत्ता घातला. जरा लालसर करायचं काय कांदा? नाही, शिजेल अजून. भाजी शिजायची त्यात शिजेल. हळद तर टाकलेली आहे, फक्त आता हिंग आणि लाल तिखट. भाजी परतून घ्यायची. हे लाल तिखट तर जातं. सांबार मसाला काय एवढं तिखट नसतं ना. नाही बस ना तरी. हा म्हणजे जास्त तिखट ना गरमीच्या दिवसात. मस्त लाल कलर आला. म्हणजे सांबार मसाला शेवटी टाकायचा असतो ना, चिंचेच्या पाण्यात मिक्स करून काहीतरी. हो, चिंच ठेवली तिकडे भिजत. बघू आता. हो, छान. चिंचेच्या पाण्यातला सांबार मसाला मिक्स करून. भाज्या ह्यात तुम्ही काय काय टाकू शकता ते बघा आता. त्याच्यामध्ये अजून भोपळा ॲड करू शकतो आपण. काय काय जणांच्या सांबारामध्ये बीन्स पण असतात. आपले परसबी असते ना, ते पण कधी कधी दिसत आहेत थोडीशी. गाजर पण असतो काय काय ठिकाणी सांबारात. मी टाकते ना कधी कधी गाजर. आता म्हटलं बस झालं 2 भाज्या. नाही बस आहे. जास्त म्हणून खिचडी होते. तसं पण गाजर काय आपल्या पोटात रोज जात आहे कुठल्या मोठ्या रूपात. ते तर परत गवार पण आपण आवाज येतो म्हणून फॅन बंद करून ठेवतो ना. मस्त परतून घेतलं आता हे. आता हे डाळ पण टाकून दे. डाळ टाकून आता ते एकत्र शिजवायला घ्यायचं. मस्त गुटलेली डाळ आहे. वांग आणि शेंगा शिजायला काही एवढा वेळ नाही लागत. ही डाळ याच्यात घालायची. झालं पण सांबार. त्याच्यात बाकी काय नाही, फक्त एंड तुमचं जे असतं ते राहिलंय ते म्हणजे चिंचेचा कोळ आणि सांबार मसाला. त्याच्याने मेन सांबाराची जी सांबारवाली चव आहे ती येणार. तर याला काय शिजत ठेवायचं, झाकण मारून. हा म्हणजे वांगी आणि हे शिजेपर्यंत. त्यात ते आपण झाकण मारून घेऊ. चला आपण आता काय पिठात मीठ घालतोय. मीठ आधी नाही घालायचं ना, रात्री नव्हतं. मी इकडे इडली पात्र पाणी गरम करायला ठेवलं त्याच्यात. बापरे, लिटरली अशा त्या चांगल्या होतील इडल्या. किती एवढं असं वाटतं किती आहे ना किती नाही. नाही तेच ना, हवा भरते ना त्याच्यामध्ये बॅक्टेरियामुळे. गुड बॅक्टेरिया. जास्त पण हलवायचं नसतं म्हणतो. नाही
त्याचे फर्मेंटेशन झालं ते जाईल ना निघून, जास्त आधी हे केलं असतं. तिकडे 3 अंडी माझी ब्रेकफास्टची. इडल्यांबरोबर खाणार तू? ते कशावर रे, मला 3 अंडी खायचीच आहेत. हो. आणि आता पात्राला असं तेल नाही लावलं ते चिपटून बसतात का? हा ना, पहिलं ना खरं स्टीलचं होतं ते उगाच टाकून दिलं आपण, जुन्या कुकर बाहेरचं. त्याला तेल पण नाही लावायला लागायचं माहिती? नाही, थोडं लावलं तरी पण ते कसं ना स्टीलच्या याच्यात लगेच सेवायचं. आपण ते नंतर एक मला वाटतं तिकडे ह्याची तेलाची नवीन एक बॉटल घेऊ ज्याला स्प्रे पण असतो, त्याला हे करत हाताने लावत बसायची गरज नाही. आली ना उघड. आता पात्र भरायला घ्यायचं, असं मम्मीने सांडवलं तसं बाजूला न सांडवता भरायचं. ते करू नंतर. चांगलं होऊ दे बाबा, पहिलीच वेळ आहे. होतील तर काय आलं, पीठ तेवढं चांगलं फुगलं होतं. तर सगळ्यात खाली ठेवून दिले छान. इडलीचा आपला पहिलाच व्हिडिओ वाटतं चॅनलवर. तोच खालचा आहे ना? अजून एकदम एक खालचा नाहीच. ते बघ ना, हे दिसतं ना तुम्हाला थिकनेस. बोलता वाटतोय? नाही बरोबर आहे ते. अजून एक असेल, अजून एक होता वाटतं जो एकदम बॉटमचा नाही होता. म्हटलं एवढंच लावू. हा मग तेच एकदम बॉटमचा तो पूर्ण खाली पाण्याला चिकटेल तो. आता याच्यावर लागेल मस्त पैकी. कोलमच्या 5 वाजतात एका वेळेला ना, नाहीतरी जास्त नाहीच आहेत. मी तर 4च खाणार आहे जास्तीत जास्त. अरे वा, 3 वरून 4 आला. म्हणजे मी काल 3 आले होते. तेच 1-2 डोसे काढूच न्यायला आवडतात ना. असेच ठेवलेत पहिले, पण या ओलांच्या वर ही इडली आली पाहिजे असं ठेवायचं, म्हणजे ते वाफ एकमेकाला बरोबर लागते. त्यातले 4 मजले लावून झालेत. कार पार्किंग केली आपण. 5वा नको. आणि 5वा नको. 6 आहेत ॲक्च्युली टोटल. एक खाली बॉटमला आहे पूर्ण एक, आणि एक हा आहे सगळ्यात टॉपला वरचा, तो आम्ही नाही लावत आहे. 4-4च्या ह्याच्यात होऊन जातील म्हटलं 2 ह्याच्यामध्ये. आता हे ठेवलं उकडत. किती वेळ लागतो उकडायला तरी? 10 मिनिटं. इडल्या काय 10 मिनिटात होतं. 10 मिनिटात इडल्या होतील. आणि आपण आता इडली झाल्यावर भेटू. फुल चला पॉवरवर ठेवायचं. फुल गॅस करू. शेंगा शिजल्या का बघायच्यात आपल्याला. लगेच चिंचेचं ते मग कोळ करून ठेवलं. चिंच किती रे, गेल्या वर्षी आणलेली ना? गेल्या वर्षी. हो, ही झाली ना की मग काळी पडते. जुनी झाली की काळी पडते. ते असू दे. सांबार काळसरच असतो जरा, लाल काळसर. याने कलर येईल बघ. त्याच्यात काश्मीरी वापरतात ते. बस ना. तुला नाही, तू बनवतो, मला काय विचारतो. ते चटणी नाही, चिंचेच्या पाण्यात मस्त मिक्स करून घेतला मसाला. इथे इडलं उकडत आहेत. 5-1 मिनटं झालीत आता, अजून थोडा वेळ. बघू आपण काय कार्यक्रम झाला. आपण सांबारात घातलं. सांबार ह्याला मीठ टाकलं ना? नाही, मीठ नाही टाकलं अजून. पाणी कशाला? थोडंसं किंचित. भांडी आपण धुत नाही ना, भांडी आपण इथेच धुवून डायरेक्ट जेवणात टाकतो. बघ किती आहे बघ, असाच संसार होतो. काय नाही, हे नाही केलं तरी संसार होतो, असं काही नाही. आता होईल बाळा, भरपूर पैसे असले तर होतो, कमी पैसे असेल तेव्हा पैसे भरपूरच ठेवायचे ना. पैसे कमी होतील ह्याची कशाला पाहिजे ना बाप जादेची. काही गरज नाही. स्वतःच्या हिमतीवरती करायचं, सगळं आयुष्यभर राहतं. ते पण कमवल्यावरच होतं ना. फक्त पैसा आल्यावर माजायचं नाही, बस. आयुष्यभर पैसा टिकतो. पैसा आला तरी तेवढीच काटकसर करायची जेवढा पैसा नसताना करतो आपण. बरोबर पैसा टिकतो. आता आपण मीठ घातलंय. आपण सुगंध तर आला मस्त. काय गुळ ते तुम्ही टाकते तर टाका, आता मला काय विचारते. हा म्हणजे मी तरी असं पण थोडंसंच खाणार आहे ते, त्याच्यामुळे. बापरे, मग एवढं सांबार मी खाऊ का आता? मी आधीच सांगितलं होतं माझा डाएट आहे. मी आधीच बोललो होतो. आता गावाला गेल्यावर 2-3 वेळा ते असंच होतं. ते थोडंसं खा, आज थोडंसं खा, उद्या हे बनवलं ते थोडंसं खा. नेहमी नाही करत ना, त्याच्याने डाएट तुटतो. इडली सांबार काय आपण नेहमी करतो का? आमचा तर प्लॅन होता मंडळी की जायचं होतं. आता साऊथचे पदार्थ घरात बनवायचेच नाहीत, कारण की मधला मागचा मिक्सर नुसते इडलीचं वाटण होतं, वाटून 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 खराब झाला तो. त्यामुळे आमचं ठरलं होतं साऊथचे पदार्थ खायला बाहेरच जायचं. त्यामुळे आता मी मोस्टली बाहेरच जातो. पण व्हिडिओसाठी नाही, आणि व्हिडिओसाठी आपल्याला करायचे म्हणून ते काय काय एक पदार्थ ते आपण करून दाखवतो. आता आम्ही साऊथचे पदार्थ जास्त नाही घरी बनवत. त्यासाठी आता माझा प्लॅन चाललाय की तो एक स्टोन मिल मिळतो, तो असा छोटा असतो तो. चटण्या,
इडलीची पिठं डोस्याची पिठं वगैरे ते करण्यासाठी तो स्पेशल असतो, ते वापरूया असं चाललंय मिक्सरच्या ऐवजी. आपण हे सगळं घातलं त्यात आता काय करायचं झालं. आता काय जास्त उकळ नाही काढायची. झालं सांबार, सुगंध पण आलाय मस्त छान पोळी पण राहिल्या आणि वांग्याच्या पण पोळी आहे. मस्त दिसतोय. झाल्या सांबार, आपली चटणी झाली आहे आणि इडल्या व्हायला अजून एक 2-3 मिनिटं आहेत. आपण आता इडल्या झाल्यावरती डायरेक्ट भेटू. चला, सांबार तर झालं, चटणी झाल्यात. आता आपण फायनल आपलं मेन प्रोडक्ट इडल्या झाल्यात का बघायच्या आणि मस्त झाल्यात. मला तेच टेन्शन होतं त्याला रागीचा तो कलर येणार की नाही. रागी येणारच, हे सगळं काम करून ते तरी आपण तोंडात रागीच राहिलं. नाचणी येतच नाही पटकन तोंडात. एक एक हे केलंय ना. मराठी आहोत आपण, मराठी बोललं पाहिजे, त्याला नाचणीच म्हटलं पाहिजे. मला ते सिलिकॉनचे हे पण घ्यायचे तरी, त्याच्याने ते बोटाला लावून डायरेक्ट असा कपडा वापरत बसायची गरज नाही. वाफ सांभाळून, कारण की वाफेने डायरेक्ट भाजतं. अशा प्रकारे आपण इकडे हे लाईन लावली त्यांची. ते हातावर ठेवा, ते बोटांना ते वाफ लागेल पटकन. अरे हो, मी गॅस का बंद केला नाही. परत लावायचे नाहीत आपल्याला ना. का पिठे त्याचे डोसे करू. अच्छा, तू किती खाणार आहेस? 4. मी 4 खाईन बस मला. आता ह्या एवढा झाल्यात इडल्या निघायला लागल्यात. एक पहिला ट्रायल मारलाय, नाही तर पचका व्हायचं तुमच्या समोर, म्हणून आता सगळ्या साईडने असं सोडवून घ्यायचं. तरी कमीच घातलं होतं ना पीठ, बाहेर येऊन मग ते पसरू नये म्हणून. कारण कधी कधी असं होतं, पीठ एकदम काटोकाट भरलं तुम्ही त्या पात्राच्या तिथे, त्या इडल्या बाहेर अशा स्पिल होतात. मस्त झाली इडली. तोडून दाखव ही मस्त आतून अशी गरम आहे अजून. असे 2 तुकडे कर ना तिचे. अयो, नाही चांगली फ्लफी झाली इडली. खा आता ती. अशीच मग त्याला काय होतं, आहे का नाचणीची वेगळी चव अशी. वाटतच नाही. मला वाटतं पुढच्या सुगंध वेळेस ना नाचणी जास्त घ्यायला घालायचीच नाही. मग तेच बोललो, नाचणी. नुसती नाचणीची इडली जी असते ती पूर्ण नाचणीची असते. पहिलीच वेळ आपली ना, मस्त म्हणजे वाटतच नाही. भाकरी कशी जरा वेगळी लागते ना. तसंच ते पूर्ण नाचणी घेतल्यावरती तशी चव येईल. तर अशा सगळ्या ह्या इडल्या घ्यायच्यात काढून आपल्याला ते आता घेऊ काढू. मस्तपैकी सगळ्या साईडने सोडवायच्या. चमचा थोडासा असा आत टाकायचा, निघाली इडली. अशा प्रकारे ह्या इतक्या सगळ्या इडल्या आम्ही जमा करतो ह्या. नाही तर आपण डायरेक्ट खायला भेटू. चला, लास्टला असं थोडं जाणवतं नाचणीची चव का. नुसती खाल्ली ना, चटणी किंवा सांबार बरोबर खाल्ली तर पण नरम झाल्यात मस्त. खाल्लं का? ट्राय करून बघ. त्याची हालत झाली टाईट. काय झालं, सर्दी. नरम मस्त झाल्यात ना, नरम नरम. तिला डॉक्टरकडे घेऊ. सगळ्या इडल्या काढून घेऊ आपण आणि तर खायला भेटू. चला, पैकी आम्ही घेतल्या वाढून ताट. आपल्या सांबार आहे, चटणी आहे, इडल्या आहेत आपल्या नाचणीच्या आणि यांनी सुरुवात केली आहे. कसं झालं रे, खाल्ले का चटणीसोबत. सर्दी झाली की काय. विक्षिप्त प्राणी आपला सांबार खात नाही. चांगलं झालं. काय वेगळं, सेम हो. आणि तिने काय ते भाकरी वाढून घेतली नाचणीची. ते तुम्हाला लांबून अशी भाकरीसारखीच दिसेल ती. माहिती होतं, दाखवलं 10 वेळा. किती वेळा दाखव अजून तो. छान झालं मस्तपैकी. आणि मी तर मगाशीच चाकली. सांबार पण छान झालेलं, कारण नेहमी आम्ही बनवतो तसंवालंच आहे सगळं. आणि आता आम्ही खायला बसलो आहे मस्तपैकी. एकदम भारी झाली आहे त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही पण बघा बनवून. आणि सगळं दाखवलं तुम्हाला रेसिपीमध्ये, काय किती प्रमाण वगैरे ते पण सांगितलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकू आम्ही काय किती प्रमाण घ्यायचं वगैरे. ते मस्त फॉलो करा. फक्त थंडीत बनवत असाल किंवा पावसाळा हिवाळ्यात बनवत असाल तर ते फक्त जरा असं बंद ठिकाणी ठेवायचं, की जेणेकरून त्याला ऊब राहील जरा आणि ते लवकर पीठ येईल वगैरे मस्तपैकी. तर व्हिडिओला लाईक करा, या कमेंट करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत. आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. सगळ्यांना सबस्क्राईब पण करायला लावा. या व्हिडिओसाठी एवढंच. चला, पुढच्या व्हिडिओत भेटू. बाय 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 बाय.